नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि विविध एक्झिट पोल सध्या परिस्थितीमध्ये सुरू आहे। सध्या परिस्थितीमध्ये सर्वच न्यूज चॅनलवर तुम्हाला एक्झिट पोल सुरू दिसेल। यामध्ये कोणत्या पक्षाला विजय मिळू शकतो आणि कोणत्या पक्षाचा पराभव होऊ शकतो याबाबत आकडे दाखवून राहिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राहणार आहे याबाबत सुद्धा आकडे दाखवले जात आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकते, निरनिराळे जे एक्झिट पोल दाखवले जात आहे त्या एक्झिट पोल्समध्ये महाराष्ट्राबाबत काय सांगण्यात येऊन राहिलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतामधील 5 मोठे एक्झिट पोल बघणार आहोत आणि या एक्झिट पोल्समध्ये महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला एक्झिट पोल आहे। एबीपी न्यूजद्वारे हा पोल घेतला जातो। सी वोटर या नावाने हा पोल होत असतो। यामध्ये एनडीए आघाडीला 22 ते 26 जागा मिळू शकतात। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 22 ते 25 जागा मिळू शकतात। म्हणजेच यामध्ये बघा ऑलमोस्ट सेम जागा देण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही पक्षाला जास्त किंवा कमी जागा देण्यात आलेला नाही, म्हणजेच एकदम समसमान जागा मिळू शकतात असं यांनी सांगितलेलं आहे। आता बघा इंडिया न्यूज डी डायनामिक्स म्हणून यांच्या एक्झिट पोल येत असतो। यामध्ये यांनी भाजप प्रणित एनडीए आघाडीला 34 जागा दिलेल्या आहेत, तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 13 जागा यांनी दिलेल्या आहेत। तर अपक्ष उमेदवार सुद्धा किंवा अदर्स इतरही पॉलिटिकल पार्टीज आहेत आणि अपक्ष उमेदवार सुद्धा असतात, तर यांना 1 सीट मिळू शकते असं यांनी सांगितलेलं आहे। आता बघा इंडिया टीव्हीद्वारे एक्झिट पोल घेतला जातो CNX म्हणून। यामध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडीला 24 ते 32 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 17 ते 24 जागा मिळू शकतात। म्हणजेच या एक्झिट पोलमध्ये एनडीएला जास्तीत जास्त जागा मिळून राहिलेल्या आहेत आणि इंडिया आघाडीला कमी जागा मिळून राहिलेल्या आहेत। जन की बात पोल बघा, जन की बात एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित एनडीए आघाडीला 34 ते 41 जागा मिळू शकतात। ओके, सर्वात जास्त जागा या पोलमध्ये मिळालेल्या आहे एनडीएला। ओके, आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 16 ते 19 जागा या मिळू शकतात। ओके, आणि अदर पार्टीजना 0 जागा म्हणजे जागा मिळणार नाहीत। जन की बात पोलमध्ये एनडीएला सर्वात जास्त जागा देण्यात आलेल्या आहेत, एवढ्या जास्त जागा कुणीही दिलेल्या नाहीत। आणि जे गॅप आहे बघा, याच्यामध्ये 6 सीट्सची यामध्ये गॅप देण्यात आलेली आहे। ओके, आता बघा न्यूज नेशनद्वारे सुद्धा एक्झिट पोल घेतला जातो। यामध्ये एनडीएला 27 जागा देण्यात आलेल्या आहेत, इंडिया आघाडीला 21 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि इतर जे आहेत त्यांना 0 जागा देण्यात आलेल्या आहेत। तर जर बघा तुम्ही सर्वचे सर्व पोल्स बघितले, ओके, हे सर्व बघा मोठे पोल्स आहेत। हे सर्वचे सर्व पोल्स तुम्ही बघितले आणि यांचे जर तुम्ही आकलन केलं तर हे सर्वचे सर्व आकडे तुम्ही बघितले तर तुम्ही बघू शकता की एनडीएला तुम्ही बघू शकता, इथे लिहितो, एनडीएला 25 ते 35च्या दरम्यान जागा मिळू शकतात आणि इंडिया आघाडीला 18 ते 23च्या दरम्यान जागा मिळू शकतात। ओके, तर बघा अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी जे आहे मीन तुम्ही याच्या काढू शकता। ओके, मिडल ग्राउंड तुम्ही याच्या काढून घेऊ शकता। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की काही प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। उदाहरणार्थ बघा मराठा आरक्षणाचा इश्यू होता, त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बेरोजगारी इश्यू आहे। ओके, तर हे 2 बघा महत्त्वपूर्ण मुद्दे होते। यावर तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये वोटिंग केलेलं आहे त्या मतदारसंघामध्ये कोण जिंकू शकतो, कोणती पार्टी जिंकू शकते हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि तुम्हाला काय वाटते की इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या दोघांपैकी कुणाला किती सीट्स मिळू शकतात याबाबत तुमचे काय मत आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।